हे लोकेशन आहे गावाचं नाव आहे केळवत. केळवत घाटामध्ये आहोत. जसं की मंडणगड फाट्यापासून हार्डली 2 ते 2.5 किलोमीटर डिस्टन्सवरती आहोत. म्हणजे तुम्ही दापोलीला निघालात की पहिलं हॉटेल आपलं लागेल. तर दादाने आपल्यासाठी स्पेशल खेकडे आणलेले आहेत, एकच नंबर आहेत आणि मस्त आहे. ते खेकड्याची टेस्ट वगैरे आपण घेतली, मस्त लागला. बायला पण जेवण चांगलं लागलं आहे, अप्रतिम जेवण बनवलं आहे. आपण पण आता जेवून घेऊयात. तर टेस्ट घेणार आहोत आपण वड्याची. वडा तर एक नंबर झाला आहे, मस्त नरम पण आहेत आणि चिकन सुद्धा एकच नंबर झाला आहे. खेकड्याची पण आपण टेस्ट घेतली, खेकडा पण चांगला होता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज चाललो आहे आपण मंडणगडला आणि तिकडे आपल्या दादाने एका हॉटेलला बोलवले आणि तिकडेच चाललो आहे. तर जाण्याचं प्लॅनिंग अचानक झालं आहे, तर निघालो आहे. मित्राला पण सांगितलं आहे मंडणगडमध्ये ये. तर निघालो आत्ता आम्ही गणेशकुंडच्या आसपास आहे, मला दाखवतो. हां ठीक आहे. येऊन पोचलोय केळशी पाट्यावरती. वातावरण पण खतरनाक आहे आणि हा समोर जातो तो केळशी अंजारले दापोली साईडला रोड. ही बघा गाडी जाते आणि आपला बानकोट रोड मंडणगड साईडला जातो. तो जाऊया पुढे. आपल्या थोडासा गाडीचं काम आहे, हवा वगैरे चेक करायची. आपण गॅरेजला जाऊया, ओमकारच्या देवाऱ्यामध्ये आहे. तर आलो देवाऱ्यामध्ये. बोललो होतो तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तर एक छोटासा स्क्रू घुसला आहे टायरमध्ये, तेव्हा थोडी हवा निघत होती. हे बघा, त्याच्यामुळे गाडी एक साईड जात होती. तर भावाचं आपल्या गॅरेज आहे ओमकारचं, अगे तो बोर्ड आहे. तर हा बघा स्क्रू, एक स्क्रूने पूर्ण काम करून टाकलेलं आहे. तर काय नाही, आता पटकन पॅच वगैरे काढू, आपण निघूयात. आणि हा भावाचा असा शॉप आहे. तर सर्व गाड्या बाईक वगैरे इथं सर्व्हिस करतात आणि त्याचा नंबर मी स्क्रीनवरती दिलाच आहे, तुम्ही बघू शकता आणि कॉन्टॅक्ट करा कधीही, नेहमी अवेलेबल असतो तो आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत. भावाचा शॉप आहे नवीनच, बारका भाऊ आहे, तो बाहेर गेला केळशी भाट्यावरती. तर निघूया आता पटकन पॅच वगैरे काढून, चला. तर पंक्चर वगैरे काढून झाला आहे आणि आपण आता तरी मागच्या टायरला 40 हवा भरलेली आहे आणि पुढं पण 40 आहे. लोडिंग जास्त असल्याच्या नंतर आपण 45-50मध्ये पण ठेवू शकतो, कारण पाठी आपला लोड असतो. आता गणपतीला पण थोडी जास्त हवा वाढवून घेऊन आपल्या नवीन गाडी घेतलेली आहे, वेळाचा इकोवाला. तर चला, आणि पण घेतली आहे, नवीन सुरुवात केलेली आहे. अंकुश शेटची पण गाठभेट झाली आपली, तर त्याची पण गाडी आहे. तर बघा, तर आता गणपतीला धावणार भाई, धावणार आता, ट्रॅफिक मध्ये जिरणार आहे सर्वांची, जिरणार आहे. आपण पण नाश्ता घेतलाय दादांकडून. हे दादांचं दुकान आहे वरती, वडवलीतलेच आहेत, मस्तच भेटतो नाश्ता एकदम. वडापाव घेतले आपण. तर निघतो आता मंडणगडला जायला, चला. तर वडापाव पण एक नंबर आहे, खातोय चालू मध्येच खातोय, मस्त टेस्ट आहे एकदम. हे बघा आपलं मंडणगड स्टँड आहे आपलं आणि इथे आपलं नवीन स्टँडचं काम चालू आहे. हे बघा, आता 70-80% कंप्लीट झालेलंच आहे. ही गाडी लावली, विनोदाची पण गाडी आली इथं. चला जाऊया आपण दुकानामध्ये. इथून बघा कसं मंडणगडचा सीन दिसतो, एकच नंबरमध्ये. तर आपण भावाच्या शॉपला व्हिजिट केले आज, मानसी फॅशन. तर नवीन शॉप ओपन केलेलं आहे, खाली शॉप एक आहे आणि वरती आता नवीन ओपन केलं आहे. तर एक नंबरमध्ये आहे सर्व सेटअप. इकडं जेंट्ससाठी आहे आणि इकडं लेडीजसाठी एकदम खतरनाकमध्ये आहे. तर आपल्या बहिणीसाठी आपण जीन्स घेणार होतो आज, तर बघूया तिला कोणती आवडते ती, त्याच्यानुसार घेऊ. आणि ऑफर्स वगैरे चालू आहेत, गणपतीसाठी पण ऑफर्स ठेवलेले आहेत. तर बघा शूज वगैरे एक नंबरमध्ये, ते बघा एकच नंबर.
आणि दिसायला पण भारी आहे शॉप. चला आपण पहिला खरेदी करूया, नंतर हे करूया. आणि जास्त काय ना, रिजनेबल रेटमध्ये सगळं भेटून जाईल आपल्याला. तर मित्रांनो आलो दापोली फाट्यावरती. तर आपली गाडी इथं लावले आणि हे शॉप आहे दादांचा, कल्पेश दादांचा. हे बघ समोर तर कार डेकोर. एनी टाईम गाडी असते ना असते तिथं कामाला कोणती. आता दादाची गाडी आली. काय काम करत आहे आज? तर बघा असे लावून भेटेल. पावसाळी गरजेचं आहे थोडासा, तरी चिखल विकल येत नाही. आणि इथंच गाड्या सर्व इथंच काय बनत असतो. आणि आपल्यासाठी ते काही ना काहीतरी नवीन वस्तू अपडेट करत असतात. हे बघा आत्ता हे लेटेस्टमध्ये जोकर वगैरे आणलेत आणि स्पॉयलर वगैरे पण अवेलेबल केलेले आहेत. छोटासाच दुकान आहे, शॉप आत्ता सुरुवात केलेली आहे, पण हळूहळू होईल मोठा. आपणच मोठं करूयात. तर मस्त शॉप आहे एकदम. आणि स्पॉयलर पण आलेले आहेत. आणि एवढं मुंबई वगैरे जाण्यापेक्षा इथं आपल्याला रिजनेबल रेटमध्ये मिळते, तर काय हरकत नाही लावून घेण्यासाठी एक शो म्हणून. आणि ज्याला आवड आहे गाड्या असे मॉडिफाय वगैरे करायची त्यांच्यासाठी चांगलं आहे. मस्त छोटंसं शॉप आहे. आणि बाईकसाठी पण थोड्या वस्तू अवेलेबल आहेत. हे बघा अजून तुम्हाला दाखवते. बघा बायकरसाठी पण हातातले वगैरे आहेत, लाईट्स आहेत, वायफर वगैरे आहेत, बेस्टूब वगैरे पण आहे, व्हील कॅप वगैरे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आर्मरेस्ट वगैरे वरती आहे, हॉर्न वगैरे आहेत. तर बऱ्यापैकी सामान सर्व अवेलेबल आहेच. आणि स्वतः एकटेच पडतात त्याच्यामुळं घाई गडबड होते, तरी पण आपण समजून घेऊयात. तर असा मस्त छोटंसं असा शॉप दादानी खोलला आहे. दापोली फाट्यावरूनच जवळच आहे, समोरच दापोली फाटा आहे तिथे. तर स्क्रीनवर नंबर दिला आहे तुम्हाला, तुम्ही बघू शकता. तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करा. आणि तरीसुद्धा इथे एक पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण आता दापोली फाट्यावरती आहोत. आपली गाडी बघा. तर आपण चाललो आता हॉटेलला. इथून फक्त 5-10 मिनटाच्या अंतरावरच आहे. केळवत घाटावरतीच आहे, म्हणजे घाटाच्या एंडिंगलाच आहे. तर आपण तिथं आता जाणार आहोत. आता दुपारची वेळ झाली, 1 वाजला आहे. आपण निघतोय, तर तुम्ही बनून राहा व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो बघा आपण केळवतच्या घाटाला लागलो आहे. आणि किती मस्त वाटते वातावरण केळवतच्या घाटातलं पण. एकच नंबर. बघा गाई, गुरं, म्हशी. आणि या घाटातून येताना जरा सावकाश आहे. रस्ता ठीक आहे, चांगला आहे, तरीसुद्धा घाटातून गाड्या सावकाशच चालवा. बघा मस्त वातावरण झालं आहे. आणि तिथंच आपलं हॉटेलसुद्धा आहे जवळपास 5 मिनटाच्या अंतरावर आहे. फक्त दापोली फाट्यावरून 5 मिनटाच्या अंतरावर पडतं ते हॉटेल. चला मस्तपैकी कोकणी जेवणाचा आस्वाद घेऊया आपण. तर बघा गाडी वगैरे पार्किंगसाठी जागा केलेली आहे. पार्किंग आत्ताच खोले, त्याच्यामुळे पावसाळा आहे, त्याच्यामुळे थोडं काम बाकी आहे. त्याच्यानंतर सर्व काम अपडेट करतील ते. आणि मस्त छोटंसंच आहे, पण एकच नंबर आहे. हे बघा बसायला पण किती जागा. पहिली गोष्ट शांत आहे. आणि शांत जागेत जेवणाचा जो सुख आहे तो काही वेगळाच असतो, एकदम घरगुती. बघा अजूनसुद्धा हे लाकडाचं हे आहे, त्याच्यामध्ये गारवा आहे. बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही. आणि हा रस्ता जो आहे तो दापोली आणि खेडला सुद्धा जातो. हे बघा लालपरी आपली आली, समोरची जागा हिरवळ. तर हा मेन्यू कार्ड आहे हॉटेल मालरांचा. तर व्हेजपासून नॉनव्हेजपासून
सर्व आहे आपल्याकडं, फिशसुद्धा आहे आणि नाश्त्याला पण आहे बघा, सर्व दिलेलं आहे इथे आणि जास्त काय नाही, रिजनेबल रेटमध्येच आहेत. आता आपण ऑर्डर केलेली आहे, चिकन वगैरे सांगितलेलं आहे आणि खेकडी वगैरे सांगितले आहेत. कोकणातली म्हणजे खेकडी खाण्याचं म्हणजे एकदम वेगळंच सुख आहे आणि मजा असते. तर बघूया 10-15 मिनटामध्ये येतील, वेट करणार आहोत आपण. तर पहिली डिश आलेली आहे आपल्यासमोर. तर बघा किती मस्त आहे, राईस वगैरे आहे आणि वडे आहेत आपल्यासाठी बनवले स्पेशल आणि सर्व चुलीवरचं जेवण आहे आणि चुलीवरची चव ही तुम्हाला सांगायला नको, एकच नंबर असते. तर चिकन आहे आपल्यासमोर आणि रस्सा वगैरे आहे, कांदा वगैरे लिंबू वगैरे दिला आहे आणि जो इथे बसून निसर्गामध्ये जो बसून खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. आणि 5-5 मिनटाला अशी लाल परी बघा समोरून येते. ह्याला बघून जेवायला सुख काय वेगळंच असतो. तर आपल्यासमोर दादानी वडे वगैरे आणलेत मस्त वेगळी. तर आपण टेस्ट घेणार आहोत आपण आणि आपल्या बायला पण आणले. तर अजून एक डिश येणार आहे आपल्यासाठी, ती पण तुम्ही बघा. पहिली डिश आले तर आता बाय खाणार आहे. तर बघूया टेस्ट विचारून बायला कशी लागते. तर मस्त आहेत वडे पण सुद्धा, हे बघा. तर कसं आहे चिकन वगैरे बाय? टेस्ट एकच नंबर आहे आणि वडे सुद्धा मस्त झालेत, हे बघा. तर टेस्ट पण एक नंबर आहे. अजून दुसरी डिश आपल्यासमोर येते, ती पण तुम्हाला दाखवतो. आणि कोणी नवीन आला असेल आपल्या चॅनलला सुद्धा, त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला पण आता. तर दादाने आपल्यासाठी स्पेशल खेकडे आणलेले आहेत, एकच नंबर आहेत आणि मस्त आहे. ते खेकड्याची टेस्ट वगैरे आपण घेतली, मस्त लागला. बायला पण जेवण चांगलं लागलं आहे, अप्रतिम जेवण बनवलं आहे. आपण पण आता जेवण घेऊयात. आणि तर नक्की विजिट करा हॉटेल मालरान, अस्सल घरगुती स्वाद आहे आणि आहेच घरगुती स्वाद. तर बघा खेकडे वगैरे पण मस्त शिजलेत. तर आता आपण जेवण कंप्लीट करणार आहोत, नंतर दादांशी आपण बोलणार आहोत. चला या जेवायला. तर टेस्ट घेणार आहोत आपण वड्याची. वडा तर एक नंबर झाला आहे, मस्त नरम पण आहेत आणि चिकन सुद्धा एकच नंबर झाला आहे. खेकड्याची पण आपण टेस्ट घेतली, खेकडा पण चांगला होता, एक नंबर आहे. आणि हवा वगैरे पण मस्त चालू आहे बघा. चला जेवण वगैरे घेऊया, नंतर भेटू. जेवण वगैरे कंप्लीट झालं आहे आत्ता. तर दादांना भेटूयात आपण, त्यांचा ॲड्रेस वगैरे ते तुम्हाला सांगतीलच कुठे आहे हॉटेल ते. तर चला. तर आपले दादा कुठे पडतं लोकेशन? हे लोकेशन आहे, गावाचं नाव आहे केळवत. केळवत घाटामध्ये आहोत. जसं की मंडणगड फाट्यापासून हार्डली 2 ते 2.5 किलोमीटर डिस्टन्सवरती आहोत. म्हणजे तुम्ही दापोलीला निघालात की पहिलं हॉटेल आपलं लागेल. आणि काय डिश स्वीटमध्ये काय काय आपल्याला भेटू स्वीटमध्ये शकते? आपल्याकडे डिंकाचे लाडू, त्याचबरोबर खरवस आहे, मोदक आहेत, तुम्ही मेथीचे लाडू ट्राय करू शकता. तर असा मस्तच एकदम घरगुती स्टाईलने आपल्या शॉर्टबट स्वीटमध्ये हॉटेल ओपन केलं आहे दादांनी पण. आणि नक्की विजिट करा, अस्सल कोकणी चव आहे इथली आणि वेगवेगळे डिशेस मिळत जातील आणि होम डिलिव्हरीसुद्धा आहे जवळच्या गावांना पण. तर विजिट करा, नक्की या. तर आता आपण निघणार आहोत घरी. चला. तर आपण घरी वगैरे आलो, फ्रेश वगैरे झाले आता. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगाच आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आणखी व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचली जाईल. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय.